हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला तर मग वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर 29 ऑगस्टच्या चालू घडामोडी पाहूयात. प्रथम तर सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच CBI संस्थेने ऑपरेशन चक्र सुरू केले आहे. पुढे पाहूया. भारतातील शिक्षण क्षेत्राला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI द्वारे सक्षम करण्यासाठी ओपन AI कंपनीने लर्निंग एक्सिलेटर प्रोग्राम सुरू केला आहे. एक्सिलरेटर प्रोग्राम सुरू केला आहे. पुढे पाहूया. इस्रायली संरक्षण तंत्रज्ञान कंपनी एल्बिट सिस्टम्सने NAOS उपग्रहासह त्यांचा प्रगत ज्युपिटर स्पेस कॅमेरा लॉन्च केला आहे. पुढे पाहूया. संरक्षण प्रमुख परिषद 2025 थायलंड देशात आयोजित करण्यात आली होती. भारत सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने वक्फ मालमत्तेच्या नोंदणी व व्यवस्थापनासाठी उमेद पोर्टल सुरू केले आहे. पुढे पाहूया. मत्स्य शक्ती प्रकल्प मत्स्यपालन व जलसंवर्धन क्षेत्राशी संबंधित आहे. पुढे पाहूया. मत्स्य शेती प्रकल्प 28 ऑगस्ट 2025 रोजी कोवलम येथे श्री जॉर्ज कुरियन यांनी सुरू केला. ब्राईट स्टार हा बहुपक्षीय सराव इजिप्त देशाद्वारे आयोजित केला जातो. पुढे पाहूया. बिहार सरकारने दिव्यांगजनांसाठी उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री दिव्यांगजन उद्योग योजना सुरू केली आहे. पुढे पाहूया. मुख्यमंत्री दिव्यांगजन उद्योग योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला 5 लाख रुपये अनुदान व 5 लाख रुपयांचे व्याज मुक्त कर्ज मिळते. पुढे पाहूया. 41वी IATO परिषद 2026 मध्ये आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आयोजित केली जाईल. 40वी IATO परिषद 2025 पुरी, ओडिशा येथे आयोजित करण्यात आली होती. पुढे पाहूया. शहर जैवविविधता निर्देशांक सिंगापूर निर्देशांक स्वीकारणारे चेन्नई हे तमिळनाडूतील पहिले शहर ठरले आहे. पुढे पाहूया. 30 ऑगस्ट 2025च्या चालू घडामोडी. NARI अहवाल नारी अहवाल 2025 विशाखापट्टणम भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर घोषित केलेले आहे. पंजाब नॅशनल बँकेने नवी दिल्लीत स्टार्टअप केंद्रित शाखेचे उद्घाटन केले. पुढे पाहूया. दक्षिण कोरियाने शालेय वर्गात स्मार्टफोनवर बंदी घालणारा कायदा मंजूर केला. पुढे पाहूया. संरक्षण सहकार्यावरील 7वी भारत सौदी अरेबिया संयुक्त समितीची बैठक नवी दिल्लीत झाली. पुढे पाहूया. भारत आफ्रिका द्विपक्षीय व्यवहार आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये $90 अब्ज टप्पा ओलांडला. पुढे पाहूया. सप्टेंबर 2025 मध्ये भारत थायलंड 14वा मैत्री लष्करी सराव करणार आहे. पुढे पाहूया. इजिप्तमध्ये नो हेल्मेट नो इंधन मोहीम राबविण्यासाठी भारत 700 पेक्षा जास्त सैनिक पाठवणार आहे. राजस्थान नो हेल्मेट नो इंधन मोहीम 1 ते 30 सप्टेंबर दरम्यान राबवणार आहे. पुढे पाहूया. 27 ऑगस्ट 2025 रोजी पहिल्यांदाच जागतिक तलाव दिन साजरा करण्यात आला. पुढे पाहूया. पुरुष हॉकी आशिया कप 2025चे उद्घाटन बिहारमधील राजगीर येथे झाले. पुढे पाहूया. श्रीलंका भारताच्या नेबरहूड प्रथम धोरण व व्हिजन सागराचा प्रमुख भागीदार आहे. पुढे पाहूया. अरुणाचल प्रदेश सरकारने वेळेवर पेन्शन मिळविण्यासाठी भव्य उपक्रम सुरू केला आहे. पुढे पाहूया. 1 ऑगस्ट 2025च्या काही चालू घडामोडी. तर उर्जित
पटेल यांची 3 वर्षासाठी IMFचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती. पुढे पाहूया, भारत बांबू विविधतेमध्ये 136 प्रजाती आहेत भारतामध्ये. चीन नंतर दुसरा सर्वात श्रीमंत देश. पुढे पाहूया, दिनेश के पटनायक यांची कॅनडामध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती. भुवनेश्वर येथे ST व ST राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन ओम बिर्ला यांनी केले. पुढे पाहूया, भारताच्या दूध उत्पादनाची सरासरी वार्षिक वाढ 5.7% आहे. पुढे पाहूया, भारत व सिंगापूर यांनी कायदेशीर व वाद निराकरण सहकार्यावर पहिली संयुक्त सल्लागार बैठक आयोजित केली. पुढे पाहूया, भारत व सिंगापूर यांनी कायदेशीर व वाद निराकरण सहकार्यावर पहिली संयुक्त सल्लागार बैठक आयोजित केली. पुढे, मोदी यांनी 7 वर्षानंतर भेट दिली. दिनांक 30 ऑगस्ट व 31 ऑगस्ट 2025 दरम्यान. पंतप्रधान मोदी 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 या कालावधीत तियानजिन येथे होणाऱ्या SCO शिखर परिषदेत सहभागी झाले आहेत. या परिषदेत 10 सदस्य देशांचे नेते सहभागी झाले आहे. पंतप्रधान मोदी यापूर्वी 2018ला चीनला गेले होते. चीनचे पंतप्रधान ऑक्टोबर 2019 मध्ये भारतात आले होते. पुढे पाहूया, न्यायमूर्ती शिंदे समिती मराठा आरक्षणाशी संबंधित आहे. पुढे पाहूया, भारतीय रेल्वे गुरु तेग बहादूरजी यांचा 350वा शहीद दिन साजरा करणार आहे. पुढे पाहूया, अणु कराराच्या उल्लंघनाबद्दल E3 राष्ट्रांनी इराणवर संयुक्त राष्ट्रांच्या स्नॅपबॅक निर्बंध लादले. पुढे पाहूया, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना यांच्या पदाचा कालावधी 3 महिन्यांसाठी वाढविण्यात आला. पुढे पाहूया, आशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंटच्या अध्यक्षपदी भारताची निवड झाली. पुढे पाहूया, टाटा सन्सच्या संचालकपदी नोएल एन टाटा यांची नियुक्ती करण्यात आली. पुढे पाहूया, इस्रोने गगनयान मिशन मोहिमेसाठी पहिली इंटिग्रेटेड इयर ड्रॉप टेस्ट IADT-1 यशस्वीरित्या पूर्ण केली. सुंदरबन व्याघ्र प्रकल्प पश्चिम बंगाल हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प बनला आहे. पुढे पाहूया, जगातील पहिली AI चलित बँक राईट बँक मलेशिया देशाने सुरू केली आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता फ्रेंड्स थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.